नेसलेलं धोतर तोंडावर घेऊन सोप्यावर पडलेला हरिबा एकाएकी दचकून जागा झाला. अवचीत जाग आली तसा तो चटशिरी उठून बसला. घामानं ओलकीचं झालेलं अंग पुसीत स्वतःशीच पुटपुटला. काय गदमदाय लागलंय? आणि अंग पुसायचं थांबून तो एकाएकी बाहेर बघू लागला. भुलल्यागत बघतच राहिला. मनात संशय आला आणि हरिबा चटक्यानं उठून बाहेर दाराच्या तोंडापाशी गेला आणि वर मानेनं भोवतीभर बघत राहिला. आभाळ उठल्यागत दिसत होतं. ढग उठले होते. एकावर एक कापसाचा ढीग रचावा तसे ते दिसत होते. पांढरे काळे ढग गोळा झाले होते. वारा थांबला होता आणि सगळीकडे दुर्कटल्यागत आभाळ काळं दिसत होतं. हा राजा आता काहीतरी घोटाळा करणार. ह्यातला एखादा जरी ढग गळला तरी केवढ्याला पडायचा तो? कापलेल्या तंबाखूच्या चापाची काय गत होईल? हा बाबा 4 थेंब शिंपडून गेला तर काय माती बी हाताला लागायची नाही. 2000चं 200 रुपये तरी होतील का? अशी आपदा होईल. असा मनाशीच विचार करत कावळ्यागत मान तिरकी करून बघत राहिलेला हरिआबा आत वळला. सटक्यानं माज घरात गेला. घोरणं ऐकू आलं आणि उगचच बघत राहिला. जात्याला उसं करून पडलेली त्याची बायको निवांत पसरली होती. तोंडाचा जबडा उघडा ठेवून घोरत होती. बिनघोरी पडलेल्या त्या बाईला बघून हरिआबाला चिरड आली. एक ऐदान घेऊन डोक्यात घालावं असं त्याला वाटलं. त्या इसाळ्यासरशी तो पुढं झाला आणि आपल्या पायाचा अंगठा तिच्या पाठीला टोचून बोलला. अगं बाई हाईस काय कोण? ती अवचीत जागी झाली. उन्हानं घामेजून गेलेलं अंग लुगड्याच्या पदरानं पुसत बोलली. असं का हो? उन्हाचं जरा पडीन म्हटलं तर तुमचं आणि काय? गळ्या कपाळाचा घाम पुसून ती पुन्हा एका अंगावर झाली. तसा हरिआबाला पुन्हा इसाळा आला. तो उसळून म्हणाला. अगं हुबाले बाईनं घोरू ने, घोरू ने. कवा हो? असं विचारत ती उठून बसली आणि तिची झोप उडाली. कावरी बावरी होऊन ती बघू लागली. ती उठली तसा हरिबा परड्याच्या अंगाला गेला. खळाखळा चूळ भरून आत आला. बायकोकडे न बघता तो पोत्यांच्या थप्पीकडे गेला. त्यानं धोतर आवरलं, मुंड अंगात घातलं आणि थप्पीवर काढून ठेवलेला पटक्याचा गुंडाळा तसाच डोक्यावर ठेवून तो न बोलता बाहेर निघाला. उठून बसलेली त्याची बायको गडबडीनं म्हणाली. का हो? कुठं निघालासा? पाय अडकळलेला हरिबा दारातनच मागे बघत म्हणाला. घाटलीस आडामोडा. निघालतो 4 घरं मागायला. आता काय म्हणू तुझ्या या तोंडाला? बाहेर निघालेला हरिबा मागे वळून सोप्यात आला आणि त्याच्या बायकोनं धीर करून विचारलं. बाहेर निघालाय होय? होय, बाहेर निघालोय. मग चहा घेऊन जात नाहीसा? अगं उबाले आता काय म्हणावं तुला? फट शिरी चापकाची वादी बसावी तसा त्याच्या बोलण्याचा तडाखा लागून ती एडबडून गेली आणि बावचळल्यागत गप्प बघत राहिली. ती अशी बघत राहिली आणि डोळे वटारून तो विचारू लागला. अगं गदमदाय काय लागलंय? कायली काय व्हायाली या? आबाळ काय आलंय आणि तुला चहा ठेवतोय होय? वा वा ग बायकू. न बोलता ती गप्प राहिली. उगच तोंडाकडे बघत बसली. तसा हरिबा तावानं म्हणाला. अगं शाने माझ्या तोंडाकडे काय बघत बसलीस? कवा बघितलं नाहीस वय तोंड माझं? मग काय करू तर? उबाले उठ आणि बाहेर आबाळ कसलं आलंय आधी बघ. काय? आबाळ आलंया? होय. काय घोर हाय तुला? रानात तंबाखूचा चाप पडलाय आणि तू घरात घोरतीयास होय? लगबगीनं ती बाहेर गेली. काळ्या माळ्या घातल्यागत वर मान करून अंगाभोवती फिरत म्हणाली. ढग आल्यागत झालंय की हो. आल्यागत आणि काय? दिसना? जरा मान फिरवून बघ खालतीकडं. डोक्यावरनं खाली पडलेला पदर वर न घेता ती खालतीकडे बघत राहिली आणि पुन्हा रागाचा झटका येऊन हरिबा म्हणाला. अगं बाहेर अंगणात उभा राहिली यास. पदूर घे पदूर डोचक्यावर. हरिबा खेकसला. तशी मुकाट्यानं पदर घेऊन ती आत आली. मुकाट्यानं माज घरात शिरली. सोप्यातनं आवाज आला. काय? आलंय का नाही आबाळ? व्हय, आल्यागत झालंय जरा. अजून जराच का?
लई यायला पाहिजे होय. चौकडनं भरून यायला पाहिजेत. गळाय पाहिजे. माझ घरातनं उठून बाहेर येत ती म्हणाली, काय झालंय असं बोलायला? काय झालं नाही, पर होईल. असंच गोरत जा घरात, म्हणजे चांगलं कोट कल्याण होईल बघ. ती बघत उभी राहिली आणि तराकलेला हरिबा फाटकन म्हणाला, जा, पळ जा की. चांगला सूर धरून घोर, म्हणजे आबाळ याचं नाही. आता माझ्या घोरण्यानं आबाळ येतंय होय? अगं मग कशाने येतंय? काय मी आवातनं दिलंय होय त्याला? असं का बोलायला लागलायसा? काय आपली एकट्याचीच तंबाखू कापून रानात पडलेली हाय होय? म्हणजे भिजली तर सगळ्यांची भिजल, असाच भावार्थ नव तुझा? असं म्हणून तो उठला आणि झटक्यानं बाहेर पडला. वाऱ्याची एक झुळूक अंगावर आली आणि अंगणातच तो उभा राहिला. वर मानेने टेहळणी करू लागला. मगाची खालच्या अंगानं साचून आलेलं ढग विरळ झाले होते. त्यांच्या कडा पांढऱ्या दिसत होत्या. पोकळीतला गडद निळा रंग जागजागी विखुरल्यागत दिसत होता. आलेलं आभाळ पांगलं होतं. त्यात मगाचा जोर नव्हता. एके जागी गोळा झालेले ढग फुटून पांगले होते. हळूहळू वर सरकत होते. त्या पातळ विरळ ढगातूनच मागचं निळं आकाश सावळं दिसत होतं आणि उन्हानं त्या रुपेरी कडा चमकत होत्या. हरिबाला थोडा धीर आला. खाली बघून तो पुढं चालला. तसा लगोलग काही ह्यो यायचा नाही. आत्ता येतो येतो म्हटला तरी उद्यावर ढकलल. एकाला 2 रोज घेईल. आणि हा राजा उद्या परवा आला तर? उद्या येवो नाहीतर परवा येवो. खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहील. आजचं दुसरं ऊन. अजून 3 उन्हं कशी पार पडायची? आजचा दिस सोडून 3 दिस जातील. असा विचार करत चालता चालता त्यानं वर बघितलं. एकावर एक रचून ठेवल्यागत ढग दिसत होते. थप्पीवर थप्पी, उतरंडीवर उतरंड. काळ्या पांढऱ्या तांबूस किरमिजी रंगाच्या छटा न्याहाळीत तो उभा राहिला आणि सोसायटीच्या कट्ट्यावर बसलेल्या टोळक्यातला एक जण म्हणाला, काय हरिबा, चांदण्या बघायला लागलाय काय? काही उत्तर न देता हरिबा पुढे निघाला. लोक तरी किती भिकारचोट, डॅम्बिस आहेत. ह्या मेंबरांनी सोसायटी रसातळाला नेली. ना काम ना धंदा. जेवायचं आणि सोसायटीच्या कट्ट्यावर येऊन बसायचं. बसायचं ते बसायचं आणि वर जाणा येणाऱ्यांची टिंगल करायची. ऐत खाऊ लडदू. आई बापांनी मिळवलेलं खात बसायचं. दुसऱ्याला दोबाडायचं. हे मेंबर आणि ही असली सोसायटी. नुसता गरीबाला काळ. कडीनडीला बाबांनो कर्ज द्या म्हटलं तर मग ह्यांची मीटिंग वयाची. तवर थांबा. अरे तवर काय थांबा? घात गेल्यावर काय तुमच्या बाण पेरणी करायची? सोदे, निव्वळ लपंग्याचा बाजार. आणि तुम्ही कशी उचल करता र? तुम्हाला नुसती ती मीटिंग. खावा, खावा लेकानू. वर बसलाय तुमचा आजचा हिशेब करत. कवा तरी वकायची पाळी आणलच. मग मोजत बसा चांदण्या. काय हरिबा, चांदण्या बघायला लागलाय काय? वार विचारणं. हसून विचारतोय. का बाबा, कसलं हसू येतंय? हे आबाळ असं करायला लागलंय आणि तुम्हाला हसू कुठनं येतंय र बाबांनू? दुसऱ्याचं हसू व्हावंसं वाटतंय होय? आपल्याच विचारात हरिबा पेटेत शिरला आणि मुंगळ्याचा गणा आंब्याच्या डाळ्यांनी भरलेली गाडी घेऊन समोरनं आला. तो बघून हसला तसा हरिबा बोलला, काय गा, काय तापत्रा? गणा गाडी थांबून म्हणाला, हे काय, आंब्याचं ढाळं आणलं? कशाला र हे एवढं? भले, गावात हाय काय कुठं? लगीन नाही देसायाच्या लेकीचं. बसा गाडीत, चला जाऊ मांडव घालायला. मांडव उभा करायला लागल्यात होय? होय, चला की जाऊ. नाही गा, मी जरा रानाकडे चाललोय. अहो चला मांडव घालायला. नाही, व्हा पुढं. गाडी हल्ली. हरिबानं एकवार मागे वळून बघितलं. आंब्याच्या डहाळ्यांनी टिच्चूर भरलेली गाडी बघत तो थोडा वेळ उभा राहिला आणि पुन्हा चालू लागला. लगीन देसायाचं आणि राबणार गाव. जंगी मांडव घाला, जंगी.
गाव जेवण घालायला काय जातंय त्याचं? साऱ्या गावच्या माना मुरगाळून पैसा केलाय. काय कमी केलंय देवान? गोरगरीब व्याजात दळत बसल्यात आणि तुझं घर भरत चाललंय. मांडव घालायला आणि खोळी राबत्यात ही. काय तोटा पडतोय कोणत्या गोष्टीचा? रात दिस राबवून लोक मांडव घालत्यात, कावडीनं पाणी आणून वत्यात. तू कर बाबा आपल्या लेकीचं लगीन थाटात. काय दुखतंय तुझं तरी? खरकटी काढायला होत्यात पुढं लोक. चांगला इन्फंट्री बँड आण. हलगी वाजवणारी गावची मागं बसू द्या बघत. तासेवाला आणि कोरव्याला दारात उभा करू नकोस. जोरात होऊ दे लगीन. लंका कर लंका. आणि काय पोरगी तरी भादराची, सीता सावित्री गत. कोण तिच्याकडं डुक्कून बघणार नाही. ते लग्नाला तयार झालंय. टाक वाजवून. अरे सावकार लोकांचं खपून जातंय, गरिबांचं चालत नाही. आणि असल्या लेकी देव तुमच्याच पोटाला घालणार की. गरिबांच्या घरात खपल हे थेर चालतील? गळा कापून जीव घेऊ. काय ती लेक, काय ते लगीन आणि काय त्यो मांडव. आणि गाव मांडव घालाय निघालंय. लोक तरी काय कन्याला सोकावत्यात. आपल्याच विचारातला हरिबा चालता चालता थांबला. नव्या सिमेंटच्या इमारतीकडे तो बघत थांबला. आता हे बघा, हे ग्रामसेवकाचं हापीस. हापीसाचा ग्रामसेवक. काय खेळ कोंडोबा ह्यो. एवढं सिमेंट मागलंय आणि काय म्हणून सरकारनं ही इमारत उठवली असेल? गावच्या बिरोबाला चांगलं देऊळ मिळेना, त्याची कुणी डागडुजी करत नाही. आणि ग्रामसेवकाला ही टोलेजंग दणदणीत इमारत. त्यात त्याला बसवून काय पूजा करायची त्याची? काय खुळचटपणा ह्यो. तिथं खुर्चीत बसून हा ग्रामसेवक करणार तरी काय? तर सुधारलेलं बी बियाणं देणार. कवा? पेरणी आटपल्यावर. मग ते घेऊन काय पेटवायचं, काय आग लावायची त्याला? आणि सल्फिडचं काय बाबा? विचारल तवा सपलंय. का सपलंय? तर आतल्या अंगानं दिलंय. बडी कुळं गाठून ठेवा. आतल्या अंगानं लाच खावा आणि पुसापानं आमच्या तोंडाला. कोण तक्रार करणार हाय? आणि काय चालणार आमचं? आणि म्हणत जपानी भात शेती करा. जपानी करा नाहीतर जर्मनी करा. अरे बी द्या की, खत द्या की. काय उगचच करा. काय करा? तुमचं नाक करावं काय? खपली लावू नका. कानफाड्या करा. अरे कुठला कानफाड्या? आणायचा कुठला? काय आमच्या परड्यात होतोय काय? म्हणत तांबेरा पडल. अरे पडू द्या. आणि ह्या ग्रामसेवकाला ही असली इमारत? चोरांचा बाजार. काय दिवं लावणार ह्यो बाबा इथं बसून? बिड्या फुकत बसणार? काय म्हणून वतला असेल पैसा? किमान 5-6 हजार रुपये तरी घातला असतील. एवढ्या पैशात गरिबांच्या किती पोरींची लग्न झाली असती? हरिबा भुल्ल्यागत त्या इमारतीकडे टक लावून बघत राहिला. आणि आतनं ग्रामसेवक म्हणाला, काय हरिबा, या की आत. राम राम. हरिबा दाराच्या तोंडाला गेला आणि बाहेरच्या पायरीवरच बसत म्हणाला, काय आज फिरती नाही वाटतं? हापिसात मुक्काम आहे जणू. या की आत. नाही, बाहेरच बरं हाय. असं म्हणून बाहेर आबाळाकडे बघत त्यानं म्हटलं, वडा की खुर्ची जवळ. हा, अशी वाईच दाराच्या तोंडाला. ग्रामसेवकानं आपली खुर्ची दाराच्या तोंडाला आणली आणि हरिबानं विचारलं, काय साहेब, या इमारतीत किती पैसा वतला हो? 5-6 हजार घातला का? 5-6 हजार? असं म्हणून ग्रामसेवक तोंडाकडे बघतच म्हणाला, 10,000 रुपये खर्च आलाय. 10,000. हे ऐकून धक्का बसलेला हरिबा न बोलता गप्पच राहिला आणि बाहेरच्या आबाळाकडे नजर लावून बघू लागला. खालतीकडचे ढग वरतीकडे सरकले होते. एका बाजूला आभाळ निवळलं होतं आणि दुसऱ्या अंगानं भरून येत होतं. ढगाला ढग मिळत होते. त्या गोळा होऊन आलेल्या ढगांकडे बघत हरिबा बोलला, ह्यो राजा आणि काय करतोय कळना झालंय. ग्रामसेवकही बाहेर बघत म्हणाला, होय, गदमदाय लागलंय नवं. काय नियम नाही त्याचा. चटकन मान फिरवून हरिबानं एकदा त्याच्याकडे बघितलं आणि मग न बोलताच तो तिथून उठला, बाहेर पडला.
एक नाही दोन नाही, तो आपला चालू लागला. काय करतोय तर म्हण नेम नाही त्याचा. काय घालावं तोंडात ह्याच्या. पाऊस पडला तर ह्याचं काय जातंय. काय त्याचा पगार बुडतोय. लागना झळ आम्हाला. त्यो काय आमचं हित बघणार हाय. कशाचं सरकार आणि कशाचं काय. त्या तारेतच हरिबा पुढे निघाला. मागणं हाक आली. हे हरिबा, अरे ये की गा. हरिबानं मागं वळून बघितलं. रामजी काका बोलवीत होते. त्यांना ओलांडून पुढं न जाता हरिबा माघारी वळला. त्यांच्या शेजारी बूट टेकून म्हणाला, काय काका, निवांत बसलाय. होय, काय गडबड तुझी. हे आबाळ एक घाबर करायला लागलंय की. रामजी काकांनी एक खाकरा काढला. डोळे बारीक केले आणि मान वर करून बघितल्यागत ते म्हणाले, किती ऊन झाली र. आजचं हे दुसरंच की हो. असू दे असू दे. आणि आबाळ उठायला लागलंय की. त्यात काय दम नाही का. उगाच पोटात ब्या. दम नाही म्हणता. ते काय अजून नाही ह. नाही नव. मग काळजी करायचं कारण नाही. जेव्हा ईज व्हायला लागल तेव्हा ते खरं. हे आपलं उगाच स्वांग आहे का. भ्या दावायचं काम. मग ह्यात काय दम नाही म्हणता. पोकळ गा. कशाचा दम. असं म्हणून रामजी काकानं चंची सोडली आणि हरिबाच्या हातात पान देत विचारलं, काय देसायाच्या लेकीचं लगीन गाजायला लागलंय. होय, आज मांडव घालायला लागल्यात. मग तुम्ही औंधा वाजवीत नाही का. लेकीचं म्हणता होय काका. जमला औंधा तर बार उडवायचा बघा. काय हाय का कुठलं स्थळ एकांद. पानाचा देठ खुडीत रामजी काका विचार करू लागले आणि देठ खुडल्यावर ते म्हणाले, हाय एक जागा. पान हातात तसंच धरून हरिबानं विचारलं, पोरगा बरा असला, पोटाला जरा जमीन असली म्हणजे मग जमवून टाकायचं. काय असलं नदरत तर सांगा. हरिबा रामजी काकांच्या बोलण्याची वाट बघत बसला. हातातलं पान तसंच धरून राहिला आणि विचार केल्यागत करून रामजी काका म्हणाले, हा एक पोरगा. पर जरा खर्चा करून द्यावा लागल बघ. देऊ की. लगीन करून देऊ. औंदाची तंबाखू पोरीच्याच नावान धरलाय की हो. त्या पैशावर आमची आशा नाही बघा. मग खर्चा करून द्यायला तयार आहेस म्हण. हाय की. पर पोरगा कसा हाय. रामजी काकांनी एक खाकरा काढला आणि हरिबाकडे बघत ते म्हणाले, घरानं चांगलं आहे का. पोरगा बी शिकलेला हाय. तोंडाला पाणी सुटून हरिबानं विचारलं, काय शिकलाय पोरगा. झालाय की 7वी. मग काय हरकत नाही. जमीन बिमीन किती हाय. रामजी काकांनी सांगितलं, तिकडं काय टाचकं नाही का. 10 एकर आहे की रान. आणि पोराला भाऊ किती हायत. हायत 4 जण. पर सारी एकुप्यानं चालल्यात. चांगलं हाय. हरिबाला भूल पडली. रामजी काकांनी दिलेली चुन्याची डबी हातात धरूनच तो बसला. पानाला चुना न लावता तो काकांना म्हणाला, कुठलं स्थळ म्हणायचं हे. नेरलीचं का. आमच्या पाहुण्यापयातलंच आहे. हरिबाला आधार वाटला. तंबाखू विकली आणि हातात पैसे आले की बार उडवून टाकायचा. असा विचार त्याच्या मनात घोळू लागला आणि त्यानं विचारलं, काका, मग कवा जाऊया नेरलीला. कवा म्हणजे तू म्हणशील तवा. सांग कवा जाऊया. हरिबानं विचार केला. कापलेली तंबाखू घरात आणायला अजून 3 उन्हं तरी पाहिजे होती. म्हणजे 1 आठवडा ह्यातच जाणार होता. येत्या बेस्तरवारी रानातली तंबाखू तेवढी घरात आणून टाकतो. बोध भरून तेवढं जास्तानाला ठेवतो. आणि मग कुणी बी एखाद्या दिवशी जाऊन येऊया की. मंगळवार बुधवार जाऊया. म्हणजे मग तसा सांगावा धाडतो. हरिबा काहीच बोलला नाही. तसं काकानं पुन्हा विचारलं आणि त्याच्या तोंडाकडे बघितलं. हरिबा हातात चुन्याची डबी धरून तसाच बसून राहिला होता. डोळे आभाळाकडे लागले होते. वर बघतच तो म्हणाला, काका, हे आबाळ काय करतंय कळना झालंय. वरच्या अंगाला लग केलंय बघा. हीच होती आकार तिकडं. तसं काहीतरी चिन्ह दिसायला लागलंय.
जातो अगोदर, मळा तरी गाठतो, असं म्हणून हरिबा गडबडीनं उठला आणि पान खायचं विसरून तसाच पुढं निघाला. वर बघत खाली बघत त्यानं मळा गाठला. थोडा वेळ वरच्या अंगाला वीज चमकल्यागत झाली. हरिआबाचा जीव टांगणीला लागला. दिवस कदंडला. सगळं आकाश रंगीबेरंगी दिसू लागलं. वारा सुटला आणि ढग पांगले. निळ्या जांभळ्या आकाशात चांदणी चमकू लागली. जीव भांड्यात पडल्यागत झाला. रात्रीचं जेवण करून वस्तीला आलेला हरिबा खालवर वाकाळ घेऊन तंबाखूच्या चापाशेजारीच पडला होता आणि हवा बंद झाली. वारा थांबला. कोंडल्यागत वाटू लागलं. तोंडावरची वाकळ बाजूला सारून हरिबानं डोळे उघडले. डोळ्यापुढं आभाळ दिसलं. खार आलेलं आभाळ. चांदणी दिसेना झाली. रानात मेंढरं बसावी तसे लहान लहान ढगांचे तुकडे आभाळात दिसू लागले. सारं आभाळ ढगाळून गेलं होतं. जिकडं बघावं तिकडं काळी पांढरी मेंढरं दिसत होती आणि गदमदत होतं. अंगावरची वाकळ बाजूला सारून हरिबा चट्टशिरी उठून बसला. तंबाखूच्या चापाकडे बघत त्यानं दोन्ही गुडघ्यांना हातांची मिठी घातली आणि एका गुडघ्यावर हुनवटी टेकवून डोळ्यांनीच वर आभाळाकडे बघत तो म्हणाला, आलास मुळावर? आता जर का तू गळलास तर तुझ्या नावान काय बोंब मारायची? धन्यवाद.